एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले। 5 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे आहे। लोकशाही मराठीचा सलग 5व्या दिवशी रिअलिटी चेक करण्यात आला। मनपाचा जुहू चौपाटीवर शेख चिल्ली कारभार सुरू आहे। किनाऱ्यावर आलेला कचरा उचलून पुन्हा समुद्र किनारीच ठेवण्यात येतोय। मनपाचा गेल्या 5 दिवसांपासूनचा हाच खेळ सुरू आहे। लोकशाही मराठीच्या रिअलिटी चेकमध्ये ही गंभीर बाब स्पष्ट झाली। मुंबईच्या जुहू चौपाटीवर सध्या कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। गेल्या 5 दिवसांपासून लोकशाही मराठीची टीम या सर्व परिस्थितीचा आढावा घेत असून समुद्रकिनारी वाहून आलेला कचरा स्वच्छता कर्मचारी उचलतात आणि तो पुन्हा त्याच समुद्रकिनारी मागे आणून ठेवतात। परिणामी भरती आली की तो कचरा पुन्हा वाहून समुद्राला मिळतो। असा हा शेख चिल्ली मनपाचा कारभार सध्या पाहायला मिळतो। त्यामुळे समुद्र किनारी कचरा उचलण्यासाठी यंत्रणा वाढवली तरी अशी शेख चिल्ली कारभारामुळे समुद्र किनाऱ्यावरचा कचरा कसा स्वच्छ होणार हा एक संशोधनाचा विषय म्हणावा लागेल। याचाच आढावा घेतलाय आणि स्थानिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। सर, तुम्ही कालही लोकशाही सोबत संवाद साधलेला होता। कालची परिस्थिती आजची परिस्थिती काय फरक दिसतोय? हो, थोडा तुमच्या परत एकदा आभार की तुम्ही 5व्या दिवसापर्यंत परत हा प्रश्न लावून धरला, त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, प्रशासनाने आता तुमच्या ह्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। मनुष्यबळ वाढवलेलं आहे, यंत्रसामुग्री थोडी वाढवली, पण हे तोकडं आहे। दुसरी गोष्ट, हे लोक जे उचलत आहेत कचरा, हा बघा, हा परत इथे आणून इथे डंप करतायत। याने होतंय काय, आता ओहोटी चालू आहे। ओहोटीच्या नंतर परत भरतीच्या वेळेला हा कचरा परत आत जाणार आहे। भरती आणि ओहोटी ह्याच्यामध्ये एक 6 तासाचा आपल्याला पिरियड मिळतोय। तेवढ्यामध्ये हा कचरा जर उचलला गेला तर ठीक आहे, नाही तर हा परत कचरा काय करणार, या भरतीच्या वेळेला परत हा कचरा आतमध्ये जाणार। आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आता आम्ही वर्षानुवर्ष रेग्युलर आहोत, येतो ना, आम्हाला माहिती आहे याची डेमोग्राफी काय आहे, की हा 6 तासाचा जो पिरियड आहे, 6 तासाचा पिरियड, एवढ्या कालावधीमध्ये हा कचरा उचलला गेला पाहिजे। आता जी ओहोटीमध्ये, आता ओहोटी पासून हा भरती येईपर्यंत जे या पिरियडमध्ये जर उचलला गेला आणि इथून बाहेर नेला तरच होणार, परत हे पाण्याबरोबर आत येणार कचरा। परिणामी मुंबईकर आणि जुहू चौपाटीकर, एकूणच विदेशातून येणारे आणि देशातून येणारे पर्यटक या ठिकाणी मोकळा श्वास कधी घेणार, त्यासाठी महापौर ऋतू तावडे आहेत, त्या प्रशासनाला कशा प्रकारे कामाला लावणार की प्रशासन नेहमीप्रमाणे थुकपट्टीचंच काम या ठिकाणी करताना पाहायला मिळणार, हा सवाल लोकशाही मराठी सातत्याने उपस्थित करत राहील। कॅमेरामॅन अनिकेतसह मी चेतन ननावरे, जुहू चौपाटी, मुंबई। 75 कर्मचारी असतील, परंतु या समुद्राचं एक म्हणणं आहे की 4 तास मी तुम्हाला देतो स्वच्छ करायला, त्या 4 तासामध्ये तुमचं नियोजन झालं पाहिजे। जे 75 कर्मचारी आहेत, आज मला वाटतं 20च वाढलेले आहेत। मी त्यांच्याशी बातचीत केली तर त्यांनी सांगितलं की 20 लोगों को ज्यादा भेजा है। तर ते दावा करत असतील, त्यांनी वादा केलेला आहे आपल्याला स्वच्छ ठेवण्याचा, तर ते दावा करणारच की आम्ही केलेला आहे म्हणून। परंतु हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे, कचरा तुम्हाला दिसतोय। आम्ही गेले 8 दिवस झाले तुमच्या चॅनलने इथे येऊन मुलाखत घेतलेली आहे आणि हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। आम्ही पण करत आहोत, परंतु हा कचरा जर उचलायची यांची मानसिकता असेल तर लवकर होऊ शकतं। परंतु यांना काय करायचं आहे की याच्यात कोणाला आपल्याला राजकारण आणायचं नाही। आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहोत, इथं यांचा आम्हाला त्रास होतो, दुर्गंधी आहे आणि आम्ही इथं थांबलेलो, इथं आमचं एरोबिक्स होतं, परंतु आम्ही नाईलाजानं त्या बाजूला जिथं जागा मिळेल तिथं आम्हाला जावं लागतं। तरी आम्हाला एक विनंती आहे की लवकरात लवकर या कचऱ्याचा विल्हेवाट करावा। आणि हे 3 ते 4 फूट खोल गेलेलं आहे, हे तुम्हाला। इसमें क्या हो रहा है, यंत्र मतलब क्या है, एक जेसीबी है, एक छोटा वैक्यूम लगा के रखा है। इससे क्या होता है, इन लोग लेके जाके वहां रखते हैं, फिर ट्रैक्टर का ये नहीं है, अभी ट्रैक्टर उठा के लेके जाके दूसरी जगह पे रखे, कोई सुरक्षित जगह पे, तो वहीं पे डंप करते, फिर दूसरा गाड़ी ये पानी आता है वो लेके जाता है, फिर इन लोग का ड्यूटी टाइम ऑफ होता है, फिर सुबह आते हैं वही करते हैं। मतलब डेली का यही चल रहा है इन लोग का। वही कचरा आता है, डेली वही कचरा आता है, वहाँ जमा होता है, वहाँ से फिर चला जाता है और कोई उठा करके लेके जाता नहीं है। वो उठा के वहाँ रख देंगे, वो उठा के वहीं रख देंगे। जो कचरा लोग निकालते हैं और रोज जितना निकालते हैं उतना लेके नहीं जाते, आधा यहाँ रख देते, आधा लेके जाते। जो बचा रहता है वो पानी आता है, रिटर्न पानी जाता है और वो कचरा वापस फिर से दूसरे दिन बाहर आता है। मतलब जितना निकालते उतना तुरंत लेके जाएंगे तो इतनी गंदगी नहीं होगी। मुंबई क्लीन लीग 365 डेज
हा कार्यक्रम आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण त्या ठिकाणी दिला होता. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व मुंबईकरांना आवाहन केलं होतं. फक्त मुंबईकरच नाही, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असू दे, विविध संस्था असू दे किंवा त्या ठिकाणी शाळा असू दे, कॉलेजेस असू दे, आपण एक पोर्टल ओपन करून लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही मी आणि माझं घर आणि माझ्या घराच्या आजूबाजूचा असलेला परिसर किंवा माझी बिल्डिंग या माध्यमातून आपण त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करून त्याचे फोटो आपण अपलोड करा. त्या ब्रिजवरती जर कचरा साचलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्या विविध संस्था मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी साफसफाई करायला ठेवतो किंवा ब्रिजचं कॉन्ट्रॅक्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण तो ब्रिज जो आहे तो क्लीन करून घेतो. जर तुम्ही मला कुठला ब्रिज ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यावरती मी नक्कीच माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करायला सांगेन. मी आधी त्याची पाहणी करेन, मी जाईन त्या ठिकाणी, त्या ब्रिजची पूर्ण पाहणी केल्यावरती मला जर आढळून आलं तर माझं पत्र मी इमिजिएट आयुक्तांना देणार. मी आज उद्यामध्ये 2 दिवसात नक्कीच जाऊन त्याची पाहणी करेन. तर जुहू चौपाटीवर शेख चिल्ली कारभार पाहायला मिळतं. या संदर्भात नगरसेविका सुधा सिंग यांच्याशी संवाद साधा लोकशाही मराठी सोबत पाहूया. अपने मेयर को भी बोला, हमारी मेयर भी आने वाली हैं अभी, आज या कल में वो विजिट पे आने वाली है. उन्होंने टाइम दिया है हमें. हमने कहा मैडम आप आइए हमारे जूहू बीच पे. हमारे एमएलए साहब ने भी उनको बोला आने के लिए. और पूरे प्रशासन, अभी क्या होता है मैडम, प्रशासन या कोई आता है अभी क्लीन हो, लेकिन ये भी क्या करे, बहुत ज्यादा है ये बारिश क्या 4 दिन क्या इतना हुआ, ये ऊपर कुदरत भी जाने. इसमें अभी क्या बोले हम आपको. बात हुआ हम लोग का बीएमसी के साथ भी, हमारे स्थानीय एमएलए साहब मुंबई अध्यक्ष अमित साटम जी ने भी उनसे बात किया है और ये उन्होंने ऑर्डर दिया है, बात नहीं कि ऑर्डर दिया है कि जितना जल्दी, और हमारे हेड ऑफिस से भी ऑफिसर आए हुए थे, उन्होंने भी उस दिन परसों विजिट किया हमारे एमएलए साहब के साथ कि इसको जितना जल्दी हो सके जल्दी से जल्दी इसको क्लियर कराओ. उन्होंने ऑर्डर दिया, बोल के गए, हो जाएगा 1-2 दिन में. आज भी हम जा रहे हैं, आज भी हम उनके पीछे लग के इसको, और भी हम कहते हैं उनको मेन पावर बढ़ाओ आप. अगर नहीं हो रहा है इतने से तो आप और बढ़ाओ. अगर आप बता रहे हो कि हमारे पास आप आंकड़ा दे रहे हो, हमने भी सेम बात कही, अगर आप आंकड़ा दे रहे हो 75 की तो हमें गिनाओ 75. आज हम लोग को बीएमसी में बुलाया गया है अभी इसीलिए फाइल को ही चेक करने, मीटिंग है हमारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.